गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवारी सायंकाळी घडलेल्या भयंकर दुर्घटनेनं संपूर्ण परिसर सुन्न झाला। भुलेश्वरच्या राजाची 27 फूट उंच आणि सुमारे 2 टन वजनाची भव्य गणेश मूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान क्रेनवरून अचानक कोसळली। या दुर्घटनेत भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला, तर 2 लहान मुलींसह 5 जण जखमी झाले। रविवारी शोककुळ वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। भायखळा येथील गणेश मूर्ती कार्यशाळेतून भुलेश्वरच्या राजाची मूर्ती मंडपाकडे नेण्यात येत होती। मूर्ती मंडपापासून अवघ्या 50 फूट अंतरावर असताना ही दुर्घटना घडली। आगमन सोहळ्यामुळे परिसरात मोठी गर्दी होती। अचानक मूर्ती कोसळल्याने उपस्थितांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली। काही कार्यकर्त्यांनी मूर्तीखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मिळालेल्या माहितीनुसार यंदा भुलेश्वरच्या राजाची मूर्ती थायलंडमधील एका प्रसिद्ध मंदिरातील गणेश मूर्तीच्या धर्तीवर तयार करण्यात आली होती। भायखळा येथील मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी ही भव्य मूर्ती साकारली होती। मूर्तीची उंची आणि वेगळ्या स्वरूपामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता। मात्र दुर्घटनेपूर्वीच मूर्तीच्या सुरक्षितेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मूर्ती अद्याप पूर्णपणे सुकली नव्हती, तसेच काही वेल्डिंगचे कामही बाकी होते। त्यामुळे मूर्ती आणखी 10 दिवस सुकल्यानंतरच मंडळाकडे नेण्याचा सल्ला मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी दिल्याचे सांगण्यात येते। दरम्यान इंदूरहून येणारा डेकोरेटर 29 ऑगस्टला मुंबईत पोहोचणार असल्याने त्याच्या कामाला वेळेत सुरुवात करण्यासाठी मूर्ती लवकर आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मूर्ती पूर्णपणे तयार होण्यापूर्वीच ती आगमनासाठी नेण्यात आली का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। मूर्तीच्या प्रवासादरम्यान तिच्या अस्थिरतेची चिन्हे दिसल्याचे सांगण्यात येत आहेत। सुरुवातीला मूर्तीच्या गळ्यातील हार निसटला, त्यानंतर मागील बाजूचे वेल्डिंग ही सुटल्याचे लक्षात आले। भुलेश्वर परिसरात पोहोचल्यानंतर पुन्हा हार निसटला आणि काही क्षणातच वेल्डिंग तुटल्याने संपूर्ण मूर्ती कार्यकर्त्यांच्या दिशेने कोसळली। मूर्ती सावरताना संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी तिच्या खाली आले। संकेत यांच्या मानेपासून खालचा भाग मूर्तीच्या प्लास्टर खाली दबला। त्यांच्या कानातून रक्त येत असल्याने प्रत्यक्षदर्शींनी पाहिले। त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। ब्रिजेश जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली। या घटनेनंतर प्रशासनाकडून अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे। मूर्तीची रचना, वेल्डिंगची स्थिती, मूर्ती पूर्णपणे सुकली होती का, क्रेनच्या मदतीने वाहतूक करताना कोणती खबरदारी घेण्यात आली आणि मूर्तिकाराने दिलेल्या सूचनांचे पालन झाले का, या सर्व बाबींची तपासणी होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवात मोठ्या आणि उंच मूर्तीच्या आगमन सोहळ्यांना विशेष आकर्षण असते, मात्र अशा मूर्तीचे वजन, बांधणी, वेल्डिंग, क्रेनची क्षमता, वाहतुकीचा मार्ग आणि गर्दीची सुरक्षितता याचा विचार करणे अत्यावश्यक आहे। एका क्षणाच्या घाईमुळे 2 कुटुंबावर कायमचे दुःख कोसळले आणि उत्सवाच्या आनंदावर शोककळा पसरली। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।